माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे बघा. या पृथ्वी तलावरती आपण सगळेजण पाहुणे आहोत, कुणीच मालक नाही आहोत. आपल्या प्रत्येकाला एक रोल मिळालेला आहे, प्रत्येकाला एक काम मिळालेलं आहे. ते काम आपण आपल्या आपल्या ताकदीनं निभवायचं आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी या जगाचा निरोप घ्यायचा. निसर्गाचे काही नियम आहेत, ते नियम आपण समजून घेतले पाहिजेत. निसर्गाचा पहिला नियम आहे, जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतील, पण जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळणार नाहीत. मला सांगा, आता बघा, कुणीतरी जन्माला येणार आहे हे 9 महिने आधी कळतं, पण आपल्यातलं कुणी जाणार आहे हे मात्र सामान्य माणसाला 9 मिनिट पण आधी कळत नाही. आणि समजा जसे येण्याचे संकेत मिळतात तसे जाण्याचे संकेत जर 9 महिने आधी मिळाले असते तर ताई, आपल्याला जर 9 महिने आधी पत्र आलं असतं, हां तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती. पत्र आल्याबरोबर लोक टेन्शन मध्येच गेली असती. पण भगवंत खूप सुंदर वागलाय. निसर्गानं हे आजरा माणसावरती उपकार केलेत. तुला येण्याचे संकेत देतो, तुला जाण्याचे मिळणार नाहीत. निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. येतानाही काही घेऊन येता येत नाही आणि जातानाही काही घेऊन जाता येत नाही. समजा जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर माणसं सोयीने गेली असती का? माणसानं आपलं आपलं तर नेलंच असतं, पण याचं त्याचं आणखी कोणाचं काही घेऊन जाता येईल का? माणसानं त्याचाही विचार केला असता. पण निसर्गानं असे काही नियम माणसाला लागू केलेत, ते जर समजून घेतले ना तर आपलं जगणं सुंदर होऊन जाईल. आणि माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये. इतर प्राणी पक्ष्यांची नाळ अजून थोडी बहुत तरी निसर्गासोबत जुळून आहे. त्यांना हे नियम पक्के ठाऊक आहेत आणि त्या नियमांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न त्यांचा नाहीये. माणूस एकमेव आहे, त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये, निसर्गावर मात करायची. पण आपण कोण आहोत निसर्गाच्या समोर? 2 दिवस दिल्लीमध्ये धुकं पडलं, एक विमान निघू शकलं नाही. जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट आहे दुबई, 2 दिवस दुबईमध्ये पाऊस पडला, एक विमान निघू शकलं नाही. कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर? निसर्गाच्या समोर माणूस खूप थोटका आहे, माणूस खूप छोटा आहे. आणि म्हणून शाश्वत आनंद जर घ्यायचा असेल तर निसर्गासोबत जुळून घेणं हा एकमेव पर्याय माणूस म्हणून तुमच्या माझ्या समोर आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो. रस्त्याने एक ट्रक चाललेला होता. त्या ट्रक मधून 4 तांदळाच्या गोण्या खाली पडल्या. सगळे तांदूळ रस्त्यावर सांडले. तिथे 4 मुंग्या आल्या. त्यांनी एक एक तांदळाचा दाणा उचलला, आपल्या आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही. 4 चिमण्या आल्या, 4 दाणे खाल्ले, आपल्या आपल्या घरट्याकडे गेल्या, परत रस्त्याकडे बघितलं नाही. नंतर तिथं 4 गायी आल्या, उंजळ उंजळ तांदूळ खाल्ले, आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या, परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही. आणि साहेब नंतर तिथं 4 माणसं आली. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता? तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि माणसं शोधत होती, ट्रक कुठे गेली बघा म्हणले. माणूस एकमेव आहे, त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये. तुम्ही एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शन मध्ये आलाय, घिरट्या घालतोय, उद्यापासून डाएट, 2च दहावे करायचे, भाताला शिवायचं पण नाही. मी माणसं सांगू किती? कारण आम्ही निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही आहोत. आम्हाला पहिली गोष्ट निसर्गासोबत जुळून घेता येईल का? आणि निसर्गासोबत जुळून घ्यायचं म्हणजे काय? निसर्गावर उपकार करू नका. फक्त निसर्गामध्ये जो कमालीचा हस्तक्षेप माणसानं चालवलाय ना, तेवढा जरी थांबवला तरी सुद्धा जगणं सोपं होऊन जाईल. मला आठवतंय, मी लांबचा नाही, इथे जवळ, आत्ता मी पुण्यात राहायला गेलो, पण नगरमध्येच एक पारगाव भातोडी म्हणून माझं गाव आहे छोटंसं. आम्ही जर गावी गेलो असं गुडघे टेकून झऱ्याला पाणी पित होतो. इथं काही वडीलधारी माणसं आहेत, आपल्याला आठवत असेल, कुरणात जर जनावरं घेऊन गेली
तर लोक तिकडे जनावरं चारायची, नदीला जनावरं पाणी पाजायची, आणि जिथं जनावरं पाणी पित होती ना तिथंच हाताने असं पाणी पुढे ढकलायचं, जनावरांसारखे गुडघे असे खाली टेकवायचे आणि झऱ्याला लोक पाणी पित होती. आता मला एक नदी दाखवा की जिथे तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता. कोणाची हिंमत आहे का सीना नदीला जायचं आणि गुडघे टेकून पाणी प्यायचं? इंद्रायणीची अवस्था काय आज जाऊन बघा साहेब, सगळी जलपर्णी झाली आहे. शासनाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात आणि नदी सुधार प्रकल्प हातात घ्यावे लागतात. कुणी ना घाण केल्या नद्या? कोविडमध्ये माणसं घराच्या बाहेर पडली नाही तर नद्या बऱ्यापैकी स्वच्छ झाल्या होत्या. माणसं एकदा घराच्या बाहेर पडली की एक नैसर्गिक स्रोत आम्ही नीट ठेवला नाही. पर्यायानं आज आम्हाला पाणी सुद्धा 20 रुपये लिटरनं विकत घेऊन पिण्याची वेळ आली. ज्यानं कुणी 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं असेल, लोकांनी वेड्यात काढलं असेल. अरे पाणी कुठे 20 रुपये लिटरनं विकता का? पण त्या शहाण्या माणसाला माहीत असेल माणूस निसर्गाला अशा पातळीवरती नेऊन पोहोचवणार आहे की एक वेळ अशी येईल लोकांना पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावं लागेल. आज कोणत्याही कार्यक्रमाला जा, तिथे पाण्याची बॉटल दिली जाते. पूर्वी जर कुठे व्याख्यानाला गेलो ना, तांब्या फुलपात्र, आता तांब्यान फुलपात्र कुठं राहिलंय का? आणि ठेवलं तर कोण पितंय का? आता सगळीकडे पाण्याची बॉटल असते. मला वाटतं तांब्यान फुलपात्र अजून फार फार तर सुपारीन साखरपुड्यात अजून असेल, आणि काही दिवसानं आजी तिथं पण दिसणार नाही. गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या, इथपर्यंत येऊ देऊ नका. आम्ही कुठे घेऊन चाललोय निसर्गाला? आज आपण आपली आपली पाण्याची बाटली घेऊन कार्यक्रमाला येतो. हवेचं प्रदूषण अशा पातळीवरती गेलंय, एक दिवस असा येईल दिल्लीला जायचंय ना, ते आपला ऑक्सिजनची टाकी घेऊन चला बरं. मुंबईला जायचंय ना, आपले ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन चला बरं. इथपर्यंत येऊ देऊ नका. काल परवाची बातमी आहे, दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला. हवेचं प्रदूषण अशा पातळीला गेलंय, तुमच्या मालकीच्या जरी गाड्या असल्या तरी आता रोज बाहेर काढू नका, ऑड डे गाड्या बाहेर काढा. 1 तारखेला काढली ना, आता 2ला नाही, 3 तारखेला तुम्ही तुमची गाडी रस्त्यावर घेऊन यायचं. जी परिस्थिती हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीची आहे, तीच आता मुंबईची व्हायला लागली आहे. आणि पुण्यावरून नगरला यायला परिस्थिती अजून वेळ लागणार नाही. म्हणून अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या विषयांवर बोललं पाहिजे. मोक्ष वगैरे काय असेल ते बघूयात, पण आता इथे आहोत या जन्मात तरी आम्ही येणाऱ्या पिढ्यांना, पुढच्या पिढ्यांसाठी चांगला निसर्ग आम्ही ठेवलाय का याच्यावरती चिंतन करायला नको. चांगलं पाणी ठेवलं नाही, चांगली हवा ठेवली नाही, चांगली माती ठेवली नाही. 50-50 एकराचे सातबारे आहेत आमचे, पण येणाऱ्या काळामध्ये त्या जमिनीतनं जर काही पिकलंच नाही तर येणाऱ्या पिढ्या शिव्या शाप देतील की आमच्या बाप दाद्यानं नुसत्या सातबाऱ्यावरती जमिनी ठेवल्या परंतु त्यातून पिकत मात्र काय नाही. रासायनिक खतांचा भडीमार केला. 10 गावात कॅन्सरचा पेशंट सापडत नव्हता, आता गावात 10 आहेत. ब्लड प्रेशर आणि शुगर कॉमन होऊन गेलंय. एकीकडे आम्ही प्रचंड प्रगती केली, आमचं सगळ्यांचं राहणीमान सुधारलं, आमच्या घरातल्या सुखसुविधा सुधारल्या, पण आरोग्याच्या बाबतीमध्ये आमची जी घसरण सुरू आहे ती आम्ही कशानं भरून काढणार आहोत? आणि ती जर भरून काढायची असेल तर आम्हाला निसर्गाशी जुळून घ्यावं लागेल. मला मान्य आहे 140-145 कोटी लोकसंख्या, लगेच एवढ्या लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य नैसर्गिक शेतीतून निर्माण नाही करू शकत, पण त्याला आम्ही काही नवे पर्याय शोधणार आहोत का? रासायनिक खतांच्या वापराच्या बाबतीत काही निर्बंध लादणार आहोत का? रात्रीतनं इंजेक्शन दिलं का दुसऱ्या दिवशी त्या फळभाज्या अगदी टवटवीत दिसायला लागतात. आम्ही कुणाला फसवतोय आणि नेमकं काय करतोय याचं कोणतं कॅल्क्युलेशन मानवी मनात आहे? मला वाटतं या संदर्भानं विचार करण्याची वेळ आली आहे. नाहीतर एक दिवस असा येईल आपल्याकडे कोट्यवधी रुपये असतील पण आरोग्य मात्र शिल्लक नसेल. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 50 गोळ्या खाव्या लागतील, आणि कोणत्या गोळ्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही, इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. 5वीला सटवाई पुसताना तशी चिप पुजायची, एक बाजारातून चिप आणायची आणि ती पुजायची. त्या चिपमध्ये 50 गोळ्या ढकलून द्यायच्या आणि चिप अशी मनगटात फिट करायची. सकाळी आईनं कामाला जाता जाता एंट्री करायची, सकाळी 2 ह्या, दुपारी 2 त्या. वडिलांनी कामाला जाता जाता एंटर मारायचं. एंटर मारलं का एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत चालेल. इतकं विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. बरं त्या चिप लय महाग नसतीला? महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत, एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात. चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर 1-1 रुपयाला मिळून जाईल. आणि शासनानं ठरवलं तर लाडक्या बहिणींना फुकट. आम्ही कुठे घेऊन चाललोय आमच्या आरोग्याला?
आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. संक्रांत साजरी केली की नाही काल? हळदी कुंकू झालं का? काल काहींना जमलं नसेल, रथसप्तमीपर्यंत चालतं. हिनं तिच्याकडे यायचं, तिनं तिच्याकडे जायचं. हिने तिला 4 आण्याचा कंगवा द्यायचा, तिने तिला 8 आण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येत नाही, त्या कंगव्यानं इचरता येत नाही. साहेब, मला कळतंय असे हेच वाण आहेत. कितीही परिस्थिती बदलू दे, यांनी वाण बदलले नाहीत. चहाची गाळणी, पावडरचा डबा, त्या चहाच्या गाळणीनं चहा गाळता येणार, पावडरच्या डब्याला बिळ पडणार. जर का इथून पुढे असले वाण दिले, लक्षात ठेवा. मला तुमच्या भावना दुखवायच्या नाही. तुमची संक्रांत छान साजरी करा, काय द्यायचं एकमेकीला द्या, पण संक्रांतीच्या निमित्तानं जरा बदल करूयात ना. हळदी कुंकाच्या दिवशी एखादी तुमच्यातली शिकलेली स्त्री आहे, तिनं ठरवा, तुमच्यापैकी कुणी डॉक्टर आहे, तुमच्यापैकी कुणी नर्स आहे, किंवा चांगल्या डॉक्टरांना बोलवा, एखादं व्याख्यान ठेवा, हिमोग्लोबिन चेकअपचा कॅम्प ठेवा, महिलांसाठी आरोग्याचं एखादं शिबिर ठेवा. पुढारलेल्या तुम्ही महिलांनी या बाबतीत पुढाकार घ्यायला नको का? संक्रांतीच्या बाबतीत चला वेगळं करूयात. एखाद्या दिवशी भाऊसाहेबांना बोलला संक्रांतीच्या निमित्तानं, आम्हाला आमचे हक्क, आमच्या कर्तव्य याची जाणीव करून द्या. महिलांच्या बाबतीत काय अधिकार आहेत भाऊसाहेब, जरा आमच्याशी बोला. काहीतरी बदल आपण या निमित्तानं करायला नकोत का? वर्षानुवर्षे तेच 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 आम्ही करत आलोय. आपण बदलायला हवं. आता आम्ही एका गावामध्ये हेल्थ चेकअपचा कॅम्प घेतला. 15 ते 20 महिला साहेब अशा सापडल्या, 50 ते 60 वयोगटातल्या, ज्यांना इमिजिएट अँजिओप्लास्टीची गरज होती. पण आम्ही स्वतःहून कधीतरी दवाखान्यात जात नाही, कधी आम्ही स्वतःचं हेल्थ चेकअप करत नाहीत. मला सांगा बरं, बाळातपणात तुम्ही हिमोग्लोबिन चेक केलं, त्याच्यावर कधी गेलायत का हॉस्पिटलला? जरा बघ बरं HB काय आहे. पार गाडी खुडखुड वाजायला लागली का मग आम्ही हॉस्पिटलला जाणार. आता फारच काय अंगावर काढता हे ना, मग चला आता हॉस्पिटलला. माझी महिलांना विनंती आहे, आपल्या आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण आपल्या आहाराची काळजी घेतली पाहिजे. सकाळी घरातनं बाहेर पडलात ना, पोटभर जेवण करून बाहेर निघलं पाहिजे. दुपारचं जेवण त्या मानानं थोडंसं कमी असलं पाहिजे, आणि रात्रीचं जेवण त्याही पेक्षा कमी असलं पाहिजे. आहारशास्त्र सांगतं, सकाळचं जेवण हे राजाचं असलं पाहिजे, दुपारचं जेवण हे प्रजेचं असलं पाहिजे, आणि रात्रीचं जेवण हे गरीबा घरचं असलं पाहिजे. आपण उलट करतो. सकाळी काही खात नाही, दुपारी इकडं तिकडं काहीतरी खातो, आणि रात्री मात्र आम्ही मंडळी जेवणाचा राग ताटावर काढतो. रात्री मग करगुटा तुटेपर्यंत आम्ही जेवणार. म्हणजे दिवसभर गाडी पळवायची असते, त्यावेळेस ती रिझर्वला ठेवायची, आणि जेव्हा गाडी पार्किंगला लावायची तेव्हा तिची टाकी फुल करते. आम्ही आहारातल्या छोट्या छोट्या गोष्टी येणाऱ्या पिढ्यांना सांगणार आहोत का? आपले सण समारंभ तिळगुळ हिवाळ्यातच का? त्याची गरज आहे शरीराला. आपल्या सणांच्या पाठीमागं सुद्धा काहीतरी पार्श्वभूमी आहे, पण ती पार्श्वभूमी स्वीकारून काही नवे बदल करून आम्हाला हे सण समारंभ, आमची संस्कृती पुढे घेऊन जाता येईल का, याचा विचार आपण करायला नको. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. मला सांगा, आजारी पडल्यानंतर आपल्या भोवताली असे 4 नातेवाईक आहेत का? हे 2 लाख रुपये ठेवा आणि परत नाही दिले तर चालतील. असे जर कुणी असतील ना तुमच्या अवतीभोवती, तर मग तुम्ही हेल्थ इन्शुरन्स वगैरे करायची गरज नाही. आपल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाचं कंबरड जर कुठं मोडतं ना, त्या अशा प्रकारे कुणी जर घरातला एखादा माणूस आजारी पडला आणि 5-10 लाख रुपये जर त्याला खर्च करावे लागले, सामान्य माणसाचं 2, 4, 5 वर्ष ते कुटुंब मागे येतो. पण अशा वेळेला जर त्याचा हेल्थ इन्शुरन्स असेल तर त्याला बऱ्यापैकी मदत होते. या छोट्या छोट्या गोष्टी आपण अशा कार्यक्रमांतून लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, आणि म्हणून ज्या ज्या शिकलेल्या महिला आहेत आपण पुढाकार घेतला पाहिजे. दत्तात्रय कुलाळ यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. भाऊसाहेबांचा आणि माझा गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो, आणि त्यांचा आग्रह होता की या पुण्यस्मरणाला आपण व्याख्यान ठेवावं. काल नेमकं सांगलीला मोगरा फुलला हा कार्यक्रम आपण झी टॉकीजवर पाहत असाल, तो सांगलीला होता, आणि तो संपायला आणि सांगलीतनं निघायला 12:30 वाजले, पुण्यात पोहोचायला 3:30-4 वाजले. आणि म्हणून आज तुमच्याशी बोलताना थोडासा इथे पोहोचायला विलंब झाला. पण एका पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन, प्रवचन, व्याख्यान असं काहीतरी प्रबोधनात्मक कार्य व्हावं, असा प्रघात एक आपल्या पूर्वजांनी आपल्या सगळ्यांना घालून दिलेला आहे. का बरं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रवचन कीर्तन ठेवावं? का बरं दशक्रियेला प्रवचन कीर्तन ठेवावं? त्याचं कारण असं आहे, ही एक अचूक वेळ असते
की ज्या वेळेला माणसाला त्याच्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव होते. इथं आल्यानंतर जेव्हा तुम्ही आईंचा फोटो बघितला असेल, चटकन मनात विचार आला असेल, अरे वर्षभरापूर्वी आई आणि मी एका कार्यक्रमात भेटलो होतो, इथे आमचं बोलणं झालं. कोणाच्या दशक्रियेला गेलात आणि तो फोटो बघितला की मनात 10 दिवसापूर्वी तर आम्ही भेटलो होतो. अंत्यविधीला गेलात की मनात विचार येतो, काल परवा तर फोनवर बोलणं झालं होतं. माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची जाणीव जर माणसाला कुठे होती ना, तर ती अशा प्रकारच्या विधींमध्ये, कार्यक्रमांमध्ये होते. आणि मग आपले पूर्वज असे हुशार होते की त्यांना वाटलं की या अचूक वेळी जिथे माणसाला आयुष्य क्षणभंगूर आहे याची जाणीव होते, अगदी त्याच नेमक्या क्षणी जर त्याला जगण्याचं रहस्य सांगितलं तर, त्याला साधू संतांचे विचार सांगितले तर, साधू संतांनी जो जगण्याचा मार्ग सांगितलाय त्या मार्गावर जर आपण काही बोललं तर कदाचित माणसाच्या मनावर त्याचा प्रभाव पडू शकेल. आणि म्हणून ती वेळ साधली आणि या वेळेला कीर्तन, प्रवचन, प्रबोधनात्मक काम व्हावं असा विचार आपल्या पूर्वजांनी मांडला.